नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील, संदेश साडेकर या यूट्यूब तर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जेजुरीला जात आहोत पूर्ण फॅमिली, म्हणजेच आमचा पाटील परिवार हा पूर्णतः हा जेजुरीला जात आहे। साधारण 2 मोठ्या बस तसेच प्रायव्हेट बसने कमी 15 प्रायव्हेट बस या जेजुरीला जात आहेत। चला तर आपण जाऊया जेजुरीसाठी। बघा मागे पब्लिक बसलेली आहे, त्यांच्यासोबत आता जाणार आहोत आम्ही। चला तर पुढचा प्रवास आता होईल कसा तो तुम्हाला दाखवतोच मी। करून आता सुरुवात झालेली आहे। बघा सकाळ सकाळ नाश्त्याची कांदा पोहा म्हणते, कांदा पोहा आहे प्रत्येकाच्या डिश मध्ये। बघा कांद्याची झुंबड बघा, ही महिला वर्ग बघा गाडीच्या मागे जाऊन खातात। आणि ही लाईन लागलेली कावाची, कांदा पोहा बघा आणि चहा घ्या। ही लास्ट पर्यंत लाईन आहे कांदा पोहा गावाची। ज्यांना उपास नसेल त्यांना बाजूला पकोडा देतील। बघा अतिशय सुंदर प्रकारचे कांदे पोहा। आम्ही आता जेजुरीला जाऊत। बघा सर्व पाटील कुटुंब आमच्या सर्व समाविष्ट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता प्रत्येक जण हा इथं आनंदित झालेला आहे। ते धनंजय आहे, लवकर ये जरा। जेजुरी जाण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत। बघा तुम्ही आमचं पूर्ण पाटील परिवार कुटुंब यामध्ये समाविष्ट झालेलं आहे। जेवणाची वेळ झाली असल्या कारणानं सर्वच कुटुंबातील व्यक्ती शिदोरी खाण्यासाठी एके झाडाखाली बसलेले आहेत। मित्रांनो, सर्वांनी जी भाकरी आणलेली आहे ती एकत्र करून सर्वजण खात होते, आनंदाने एक खात होते, एकदम मजेशीर। पाटील परिवारातील मित्रांनो पिरकोण गावातील रहिवासी हे आमचे कुटुंबदार हे पण या ट्रिप सोबत होते। बाजूलाच असणारा आमच्या घरातील सर्व महिला वर्ग लहान मुलांना सहज घेऊन जेजुरीसाठी आले होते। पाटील परिवाराचे सर्वच कुटुंबीय मित्रांनो साधारण 100 लोक सर्व एकत्र जमली होती मित्रांनो या ट्रिपसाठी। जेजुरी जाण्याचा उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर मित्रांनो ओसंडून वाहत होता। सर्व एक आनंदाने सर्व कुटुंब एकत्र जमली होती आणि जेजुरीसाठी आम्ही जात होतो मित्रांनो। चला आम्ही चाललो जेजुरीच्या दर्शनाला मित्रांनो। आमचे देव चालले कडेकपारीतून आता जेजुरीला चाललेले आहेत।
संध्याकाळच्या तर साधारण 5:30 वाजले. त्या 5:30 वाजता आम्ही सर्व सहकुटुंब आम्ही देवदर्शनासाठी चाललेलो आहोत. देवाधन तुझी जेजुरी, देवाधन तुझी जेजुरी, देवाधन तुझी. देव पावलाय देव माझा मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी, देव माझा मल्हारी. जेजुरीच्या खंडेराया जागराला यार. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेलं हे जेजुरी मित्रांनो, त्याला सोन्याचे जेजुरी असं पण म्हटलं जातं. पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा मित्रांनो, इथे दगडांवर पडलेल्या सोनेरी अशा भंडाऱ्यामुळेच याला सोन्याची जेजुरी असे मित्रांनो म्हटलं जातं. समोर असणारा हा दरवाजा, दरवाजातून आत प्रवेश केल्यावरच मित्रांनो जेजुरीच्या खंडेरायाचं मित्रांनो दर्शन होतं. मित्रांनो, समोर असलेला दरवाजा आणि तेथील पायऱ्या, ज्या पायऱ्या चढल्यावरच बाजूलाच खंडोबांची पत्नी बाणूबाई हिचं मंदिर मित्रांनो लागतं. समोरच पाहू शकाल की बाजूला असणं बाणूबाईचं मंदिर. मित्रांनो, दरवर्षी जर लाखो भाविक या जेजुरीमध्ये प्रस्थान करतात आणि खंडेरायाचं दर्शन घेतात. इथूनच पुढे सकाळच निघून जाऊन कडेकप्पर इथं असणारं मंदिर त्या ठिकाणी सुद्धा जुन्या जेजुरीला तिथे प्रस्थान करतात आणि तिथलं पण दर्शन घेऊन येतात मित्रांनो.
आज रविवारी मित्रांनो महाराष्ट्रातील असंख्य भाविक तसेच असंख्य देवारे आले असल्याकारणानं आज जेजूरमध्ये भरपूर गर्दी होती। सभोवती बाजूला पण जेजुरी गडाचं काम चालू असल्याकारणानं गर्दी मोठ्या प्रमाणात होती। समोर असणाऱ्या दीपमाळ्या दिसत आहेत मित्रांनो, सर्वकडे भंडाराची उधळण होत आहेत। असंख्य भाविक नागरिक लहान थोर मंडळी हे नाचत होती। देव हे मित्रांनो जेजुरीहून आणल्यानंतर अभिषेक घडल्यानंतर संध्याकाळी हा वाघ्या मुरलीचा नाचाचा कार्यक्रम होता मित्रांनो। समोरच असलेले सर्व पाटील कुटुंबीय बसले होते आणि समोरच देवारीसाठी मुरली वाजवण्यासाठी ते समोरला त्यांचे भक्तगण सर्व जमले होते। देवामध्ये ड्युटीमध्ये तेल ओतून हा मुरली वाघ्याचा नाच चालू झाला होता।
शकता